धाराशिवमध्ये तानाजी सावंत समर्थक आक्रमक झालेत। सामूहिक राजीनामे देत कार्यकर्त्यांनी प्राथमिक सदस्य नोंदणी फॉर्मची होळी केलेली आहे। धाराशिवमध्ये तानाजी सावंत यांचे समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। तिथे अर्चना पाटील यांना उमेदवारी दिली गेलेली आहे आणि त्याच्यामुळे प्रचंड नाराजीचं वातावरण आहे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत तिथे लढण्यासाठी इच्छुक होते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सामूहिक राजीनामे दिले गेलेत आणि पक्षाची जी प्राथमिक सदस्य नोंदणीचा फॉर्म आहे त्याची होळी केली गेली। धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा धनुष्यबाणाचा आहे। असं असताना देखील सदरचा महायुतीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला। आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना विनंती करतो की हा मतदारसंघ पारंपरिक हा शिवसेना धनुष्यबाणाचा आहे। आपण या निर्णयाचा फेरविचार करावा आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणाला हा मतदारसंघ सोडवून घ्यावा। ह्या मतदारसंघामध्ये कोण उमेदवार निवडून येणार आहे हा क्रायटेरिया विचारात घ्यावा, कारण जर निवडणुकीच्या नंतर जर पराभूत उमेदवार जर तुम्ही देत असाल आणि निवडणुकीनंतर जर तो पराभूत जर झाला, जबाबदारी जी आहे ती सर्वस्वी आपण वरिष्ठांची असणार आहे। एवढंच मी आजच्या अनुषंगाने सांगतो। तर प्रतिनिधी कैलास चौधरी आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी या संदर्भात बोलूयात। कैलास, काय नेमकं वातावरण आहे? कार्यकर्त्यांच्या भावना नेमक्या काय आहेत तानाजी सावंत यांच्या? लोकसभेच्या उमेदवारावरून तानाजी सावंत गट चांगलाच आक्रमक झाला आहे। त्यात स्थानिक जे कार्यकर्ते आहेत सावंत गटाचे ते आक्रमक होऊन त्यांच्या प्राथमिक सदस्यांची जे नोंदणीपत्र असतात त्याची होळी करून या उमेदवारीचा निषेध करत आहेत। तानाजी सावंत गेल्या काही दिवसांपासून आपल्या गटाला उमेदवारी मिळावी, शिवसेनेला धाराशिव लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत होता। तानाजी सावंत यांनी खुद्द मुख्यमंत्र्यांची सभा धाराशिव तालुक्यातील तेर येथे घेतली होती। यावेळी मुख्यमंत्र्यांकडून लोकसभेची उमेदवारी घोषित होईल आणि सावंत गटाला लोकसभेची उमेदवारी देण्यात येईल असा विश्वास त्यांच्या गटाला होता। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभेबाबतीत कुठलंही वक्तव्य केलं नव्हतं। मात्र तरीही सावंत गट हा उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं पाहायला मिळालं। तसे फ्लेक्स धाराशिव जिल्ह्यात लागले होते। मात्र ही अचानकपणे भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीत पाठवून इथली लोकसभेची उमेदवारी ही अर्चना पाटील यांना देण्यात आली आणि या तिन्ही पक्षांनी म्हणजे शिंदे गट असेल, भाजपा असेल आणि राष्ट्रवादी असेल या तिन्ही गटाकडनं तिन्ही पक्षाकडनं इथली उमेदवारी ही आपल्या पक्षाला मिळावी यासाठी प्रयत्नशील होता। गेल्या काही दिवसांपासून जे स्थानिक नेते त्यांचे मुंबई दौरे वाढले होते, त्यांच्या वरिष्ठाच्या गाठी भेटी वाढल्या होत्या आणि ही लोकसभा आम्हालाच मिळावी यासाठी प्रयत्न सुरू होता। मात्र आता ही उमेदवारी अर्चना पाटील यांना मिळाल्याने जे सावंत गट आहे तो आक्रमक झाला आहे। त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीत त्याचे काय पडसाद उमटणार आहेत ते नंतरच कळणार आहे।